एसटी भाडेवाढी विरोधात ठाकरे गटाचे चक्काजाम आंदोलन। लाडक्या बहिणींना 1500 रुपये, पण सर्वसामान्यांसाठी वाढते भाडे। राज्य सरकारच्या एसटी भाडेवाढीच्या निर्णयाविरोधात शिवसेनेच्या ठाकरे गटाने बुधवारी रायगड जिल्ह्यातील पेण येथे चक्काजाम आंदोलन केले। पेण रामवाडी विभागीय कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनामध्ये ठाकरे गटाचे शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। राज्य सरकारने लाडक्या बहिणींना 1500 रुपये देण्याची घोषणा केली असली तरी दुसरीकडे एसटी बस भाडेवाढ करून सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावण्याचे काम सुरू आहे, असा आरोप शिवसैनिकांनी केला। पेण विभागीय मध्यवर्ती बस स्थानकासमोर आंदोलनादरम्यान काही काळ एसटी बस देखील रोखण्यात आल्या। आंदोलनकर्त्यांनी या भाडेवाढीचा निर्णय तात्काळ रद्द करण्याची मागणी केली। राज्य परिवहन महामंडळाने एसटी बसच्या भाड्यात 15% वाढ केली आहे। त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांमध्ये संताप व्यक्त केला जात असून या विरोधात ठाकरे गटाने रायगड जिल्ह्यातील 5 तालुक्यांमध्ये आंदोलन केले। जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी व सर्वसामान्य गोरगरिबांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, महिला वर्गांसाठी, छोट्या मोठ्या व्यावसायिकांसाठी, आदिवासी बांधवांसाठी हक्काचं वाहतुकीचं साधन असलेलं राज्य परिवहन मंडळाची एसटी बस वाढीची जी भरमसाठ भाडेवाढ या महाविस्कळीत असलेल्या अशा महायुती सरकारने केलेली आहे, त्याचा निषेध करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही चक्का जाम करतोय। याचा उद्देश एवढाच आहे की सरकारला आम्ही याची जाणीव करून देतोय की तुमचा हा जो पॅटर्न चालू आहे, तुम्ही ज्या प्रकारे पहिले मुख्यमंत्री पदाचा वाद घातलात, त्यानंतर मंत्रिमंडळ स्थापन करताना महिनाभर घालतात, त्यानंतर आता पालकमंत्र्याचा वाद घातलात, हे आम्हाला न कळण्या एवढं महाराष्ट्रातली जनता दूधकुळी नाहीये। तुम्ही निवडणुकीपुरतं ज्या काही प्रलोभन जनतेला दाखवलीत, लाडकी बहीण लाडके भाऊच्या पद्धतीने तुम्ही सर्वसामान्यांच्या खिशामध्ये 2 पैसे टाकण्याचा प्रयत्न केलात आणि मग त्याद्वारे आपल्या राज्याच्या तिजोरीचा जो खडखडाट झालाय तो आता कुठेतरी लपवण्यासाठी म्हणून या गोष्टी तुमच्या चालू आहेत आणि मग ही आता तिजोरी भरण्यासाठी पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावण्याचं काम या सरकारने चालू केलंय आणि ही सुरुवात आहे। एसटीची भाडेवाढ ही सुरुवात आहे। अजून जीवनावश्यक वस्तूंच्या गॅस सिलेंडरचे भाव वाढ अशीच होत जाणार आहे। जे कडधान्यांचे भाव आहेत ते गगनाला भिडणार आहेत। हा एक पॅटर्न या सरकारने चालू केलाय आणि त्याची आम्हाला पूर्णतः जाणीव आहे आणि म्हणूनच आम्ही सरकारचा निषेध करण्यासाठी आणि त्यांना इशारा देण्यासाठी की तुमच्या ह्या ज्या चाली आहेत त्या आम्हाला चांगल्या कळतात आणि हा इशारा देण्यासाठी म्हणूनच आम्ही आज या ठिकाणी आंदोलनाचा पवित्रा घेतलाय। पेण बस स्थानकासमोर शिवसैनिकांनी भाडेवाढी विरोधात तीव्र निषेध नोंदवला। यावेळी शिवसेना नेते प्रसाद भोईर, जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, तसेच पिंट्याशेठ ठाकूर, नरेश गावंड, समीर म्हात्रे, जगदीश ठाकूर, दीपश्री पोटफोडे, राकेश मोकल, योगेश पाटील, अच्युत पाटील, मेघना चव्हाण, वैशाली समेळ, दर्शना जवके, महानंदा तांडेल, वसंत म्हात्रे, हिराजी चौगले आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी त्यांनी रायगड एसटी विभागीय नियंत्रक दीपक घोडे यांना निवेदन देऊन भाडेवाढ मागे घेण्याची मागणी केली। ठाकरे गटाच्या या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती। शिवसेनेच्या नेत्यांनी ही भाडेवाढ सर्वसामान्यांच्या डोक्यावर आणखी आर्थिक भार टाकणारी असल्याचा आरोप करत हा निर्णय जनतेविरोधी असल्याचे म्हटले। नुकत्याच निवडणुका पार पडल्या आणि भाजप युती महायुतीचं सरकार बसलं आणि ज्या वेळेला निवडणुका झाल्या त्यावेळेला भरमसाठ आश्वासनं दिली होती, म्हणजे एवढी आश्वासन दिली होती जी पुरीच करता येऊ शकत नाहीत। त्याच्यात एसटीचं पण आश्वासन होतं, प्रवासाबद्दल एसटीच्या प्रवासाबद्दल आश्वासन होतं आणि लाडक्या बहिणींच्या बद्दल होतं, सगळी आश्वासन होती। पण निवडणुका झाल्या आणि सरकार बसल्याबरोबर पहिली 15% भाडेवाढ केलेली आहे। ही 15% भाडेवाढ म्हणजे एसटीने जो प्रवासी फिरतो तो सर्वसामान्य प्रवासी आहे। गरीब, दीन, दलित, आदिवासी समाज हा जास्तीत जास्त एसटीने फिरतो आणि त्यांच्यासाठी 15% भाडेवाढ ही प्रचंड मोठी भाडेवाढ आहे आणि ही भाडेवाढ तात्काळ त्यांनी केली आणि त्याच्यामुळे ही भाडेवाढ झाल्यानंतर जी आंदोलन झाली त्याच्यात प्रत्येक पक्षाने, मग भाजपने सांगितलं आम्हाला हे आंदोलन मान्य नाही। ज्यांनी भाडेवाढ केली जे प्रताप सरनाईक जे शिंदे गटाचे आहेत ते मंत्री आहेत, परिवहन मंत्री, त्यांनी सांगितलं त्यांनी भाडेवाढ केली आणि त्यांचे संजय शिरसाट सांगतात आम्हाला ही भाडेवाढ मान्य नाही। म्हणजे सरकार बरोबर चालतंय, तुम्ही मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो असं चाललेलं आहे आणि त्याच्यामुळे हा सामान्य जनतेवर भुर्दंड आहे आणि त्याच्यामुळे ही भाडेवाढ त्यांनी त्वरित रद्द करावी याच्यासाठी आम्ही
अख्ख्या राज्यभरात उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आम्ही हे आंदोलन करतोय. आज हे रायगड जिल्ह्यातलं आंदोलन आहे, पण ही आंदोलन अशीच चालू राहणार आहेत आणि ही भाडेवाढ रद्द करावी. ही भाडेवाढ रद्द झालीच पाहिजे, याच्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करून ही भाडेवाढ रद्द करून घेणार आहोत.